नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या, यात गैर नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी छत्रपती संभाजीनगरातील गारखेड्यातील विभागीय कार्यालयावर शुक्रवारी सक्त वसुली संचालकालयाने छापा मारला. या सकाळी 8 वाजेला आलेल्या पथकानं महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून पथकात 6 अधिकारी होते. दस्तऐवज, संगणक इतर गोष्टींची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हर घर तिरंगा हे अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. भांगशी माता गड येथे विविध विकास कामांसाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून भांगशी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन राज्याचे पवन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक, टंकलेखक अशा एकूण 24 जणांच्या बदल्या 5 ऑगस्ट रोजी प्रशासक जी श्रीकांत यांनी केल्या. यातील काही कर्मचारी 4 दिवस उलटल्यानंतरही वाढ कार्यालयात व विभाग सोडायला तयार नाहीत. बदलीच्या ठिकाणी त्यांनी रुजू होण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पेढे भरवून नियुक्ती दिल्यामुळे सर्व नवीन शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं. सर्व तालुक्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन तालुकानिहाय समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील 140 शिक्षकांना पदस्थापना दिली. योजनाथूत या राज्य शासनाच्या योजनेवर केलेल्या ट्विटरवर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आता प्रतिक्रिया दिल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या मोर्चातील सहभागींची संख्या नियोजनाबाबत विशेष शाखेचा अंदाज चुकला होता. वाहतूक पोलिसांचे नियोजन हुकले आणि पुन्हा शहरवासियांच्या वाट्याला दिवसभर वाहतूक खोळंबल्याचा मनस्ताप सहन करावा लागला. आपल्या माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा होती. ती संधी गंगापूर येथे काम करताना मिळाली. गंगापूर येथे तहसीलदार म्हणून काम करताना मिळालेल्या गंगापूरकरांचं प्रेम, सहकार्य कधी विसरणार नाही. यापुढे कुठेही गेलो तरी ते सदैव स्मरणात राहील अशा शब्दात तहसीलदार सतीश सोनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रसियाला पाठवलेलं पार्सल वेळेत न पोहोचल्यामुळे जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानं तब्बल 31,917 रुपयाचा दंड ठोठावलाय. चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे दाद मागितली होती. याबरोबरच बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.